लेट्स बिगिन विथ पार्ट 2 ऑफ प्रिवियस इयर क्वेश्चन्स. काल मला वाटतं 16 घेतले होते आपण, 17 बरोबर आहे. चला पुढचा क्वेश्चन वाचा. काय म्हणतात बेटा इथं? हेमिस्पेरिकल पोर्शन ऑफ द रेडियस आर इज रिमूव्ड फ्रॉम द बॉटम ऑफ सिलेंडर ऑफ रेडियस आर. द व्हॉल्यूम ऑफ रिमेनिंग सिलेंडर इज व्ही अँड द मास इज एम. इट इज सस्पेंडेड बाय द स्ट्रिंग इन द लिक्विड ऑफ डेन्सिटी रो वेर इट स्टेज व्हर्टिकल. अप्पर सरफेस इज ॲट डेप्थ. आपल्याला एक डायग्राम काढावं लागेल. पहा हे जे सगळं चाललंय काय म्हणतायत ते. एक सिलेंडर आहे, रेडियस आर आहे. हेमिस्पेरिकल पोर्शन रिमूव्ह केला बॉटम पासून. याची रेडियस आर आहे. हेमिस्पेरिकल पोर्शन काय केला बेटा? रिमूव्ह करून टाकला. ठीक आहे. व्हॉल्यूम ऑफ द रिमेनिंग सिलेंडर इज व्ही. रिमेनिंग डायग्रामच अशी ठेवू आपण. चला पटकन सांगा. इज दॅट ओके? व्हॉल्यूम किती आहे? व्ही. अँड द मास इज यम. त्याचा व्हॉल्यूम व्ही आहे आणि मास यम आहे. रिमूव्ह केल्याच्या नंतर पुढे काय म्हणतायत? इट इज सस्पेंडेड बाय द स्ट्रिंग. याला लटकवलं गेलं. स्ट्रिंग इन द लिक्विड ऑफ डेन्सिटी रो. याला कशात लटकवलेलं बेटा? वेर इट स्टेज व्हर्टिकल. अप्पर सरफेस इज ॲट द डेप्थ एच. बर, म्हणजे हे लिक्विडमध्ये टाकलेलं आहे. समजा हे आजूबाजूला सगळं लिक्विड आहे आणि ते काय म्हणतात तर बेटा? अप्पर सरफेस किती हाईटला आहे लिक्विडपासून? एच. आता किती बुडलंय पहा ते व्हर्टिकल. द अप्पर इज ॲट डेप्थ एच बिलो द सरफेस. फोर्स ऑन द बॉटम ऑफ द लिक्विड. अर्थात हे सगळं पाण्यातच आहे. अरे बरोबर आहे की नाही? हा अख्खाच्या अख्खा पाण्यात आहे आणि ते फोर्स कुठं काढा म्हणतात आपल्याला? ह्या इथं बॉटमला. हे जे बॉटम आहे का नाही, हा बॉटम आहे त्याचा. अरे सॉर नो, कसं काढायचं? सिलेंडर कशातला टाकला? इवन दो स्ट्रिंगला जरी असेल तर पाण्यामध्ये. बरोबर, पाण्यात आहे. याचा अर्थ काय? अपथ्रस्ट. अरे ते लाईट वेट जे वाटतं ते सगळं काय असतं? अपथ्रस्ट. आता हा जो अपथ्रस्ट आहे याच्यावरचा, ठीक आहे ना, खालचा पाहिजे. ओके. अपथ्रस्ट काय असतो बेटा? अपथ्रस्ट व्ही अप रो जी झाला तो फॉर्म्युला. यस, परंतु ॲक्च्युली अपथ्रस्ट काय असतो? सिलेंडर जेव्हा पाण्यात आहे त्याच्यावरती वरून ॲक्च्युली ते जे सिलेंडर आहे पाण्यात, पाणी त्याला वरून फोर्स कुठं लावणार? खाली. आणि खालून फोर्स कुठं लावणार? वर. याच्यापैकी कोणता फोर्स जादा असतो? खालचा. आलं का लक्षात? मग आपण काय म्हणू? बॉटमला जो फोर्स लागलेला आहे खालून वरती, तर सगळ्यांना माहिती आहे प्रेशर काय असतो बेटा? फोर्स इंटू फोर्स अपॉन एरिया. फोर्स काय झाला? प्रेशर इंटू एरिया. आणि एक आपण काय करू? पलीकडून दाखवू. कलर चेंज करू. हे बघ, ही जी बॉटम साईड आहे बरं का, आणि ही जी टॉपची साईड आहे. खालून जो लागला आणि एक प्रेशर वरून लागलाय. अरे हे तर बरोबर आहे का नाही? मग आता वरचा त्याला आपण P1 म्हणू. काय म्हणू बेटा? P1 इंटू ए म्हणावं लागेल. फोर्स आहे ना. आणि खालच्याला काय म्हणावं लागेल बेटा? पटकन बोला, कालं का नाही कालं? कोण मोठा असेल याच्यामध्ये? P2A. आणि हा अपथ्रस्ट तो फरक असेल. लक्षात आलं की सगळ्यांना? बरं, तुम्ही म्हणता की अपथ्रस्टचा फॉर्म्युला लिहा. ओके सर, व्हॉट इज फॉर्म्युला? व्ही ऑफ रो ऑफ जी. आणि अपथ्रस्ट काय झाला बेटा? आता खालचा मोठा म्हणजे P2A मायनस P1A. हा तुमचा झाला व्ही ऑफ रो ऑफ जी. आता नीट ऐका बरं का. आपल्याला ते काय काढा म्हणलेले तर याच्यामध्ये द अप्पर सरफेस इज द फोर्स ऑन द बॉटम ऑफ द लिक्विड. काय काढा म्हणले? फोर्स ऑन. व्हॉट इज द फोर्स ऑन बॉटम ऑफ द लिक्विड? P2A. काय काढा म्हणले आपल्याला ते? P2A. मग हा P2A पाहिजे आपल्याला ॲक्च्युली. तर P2A काय होईल बेटा? हा मायनस पलीकडे जाऊन काय होईल? प्लस व्ही ऑफ रो ऑफ जी. आणि हा जो मायनस आहे हा पलीकडे जाऊन काय होईल रे? प्लस. आणि आता जरा पहा बरं, व्ही ऑफ म्हणजे व्हॉल्यूम ऑफ द सॉलिड इन फ्लुइड किती आहे? व्ही. ते व्ही बोललेत ना त्याला. रो ऑफ डेन्सिटी ऑफ द फ्लुइड रो. डेन्सिटी ऑफ द फ्लुइड रो. जीचा तर काही विषयच नाही. जी प्लस आता P1A. P1A हे लिक्विड समजा इथपर्यंत असेल. हाईट एच दिली म्हणजे प्रेशर किती झाला? रो जी एच. अरे गेज प्रेशर किती झाला? रो जी एच. सो P1 किती झाला बेटा? रो जी एच.
आणि एरिया इज ए ओनली. आता इकडं पहा बरं विषय काय चाललाय. यांनी काय काय दिलं, मास दिलंय, ठीक आहे ना, त्याला आपण एरिया ए बोलू, आहे का नाही, कारण की वरतून गेज प्रेशर किती होता, रोजी एच. ओके, मग रोजी कॉमन निघाला तर आतमध्ये काय राहील, व्ही प्लस एच ए बार. आणि इकडं काय काय विषय आहे, ठीक आहे ना, काहीच अडचण नाही. पा व्ही प्लस इकडं पाय आर स्क्वेअर, एरिया गोल आहे, सिलेंडर आहे म्हणजे एरिया पाय आर स्क्वेअर येणार. अरे बरोबर नाही, आपल्याला ऑप्शन सोबत मॅच करायचं होतं. सो बेटा P1 आणि मग मी आता एरिया लिहू का पाय आर स्क्वेअर. अरे आपल्याला शेवटी ऑप्शन जवळ जायचं आहे की नाही. आता पहा बरं, रोजी कॉमन निघाला तर आतमध्ये व्ही प्लस पाय आर स्क्वेअर एच. पहा बरं जम लागणे शेवटचा, कळतं एक सगळ्यांना. सो फायनली रोजी निघाला कॉमन व्ही प्लस पाय आर स्क्वेअर आणि एच. भारी होता नाही क्वेश्चन. इथं क्वेश्चन कसा होता, कन्सेप्च्युअल. अरे क्वेश्चन कसा होता बेटा, कन्सेप्च्युअल. अपथ्रस्ट व्ही अप रोएप जे आहे, परंतु तो कसा होता, खालचा जादा वरचा कमी, ह्या कन्सेप्टवरती बेस्ड क्वेश्चन होता. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन काय म्हणतात पहा. मेटल बॉल ऑफ द रेडियस धिस अँड डेन्सिटी फॉल्स फ्रीली अंडर ग्रॅव्हिटी, ओके, थ्रू द डिस्टन्स एच डिस्टन्स अँड एंटर द टँक ऑफ द वॉटर. म्हणजे काय रे, पाण्याचं एक टँक आहे समजा, आणि काय म्हणतायत रे ते, एक मेटल स्पियर फ्रीली फॉल करतोय. आणि कशात घुसला रे बेटा हा, पटपट रिस्पॉन्ड करा जरा. पाण्याच्या टँकमध्ये घुसला. कन्सिडरिंग दॅट द मेटल बॉल हॅज कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. म्हणजे काय रे बेटा, अरे तो ज्या व्हेलॉसिटीने आला त्याच व्हेलॉसिटीने कशात घुसला, पाण्यात घुसला. कन्सिडरिंग सेम व्हेलॉसिटी. व्हॅल्यू ऑफ द एच काढा, आणि बाकीच्या गोष्टी दिल्यात त्यांनी आपल्याला. तो क्या करेंगे बेटा, जो फ्री फॉल आहे त्याची व्हेलॉसिटी काय असते, √2gh, आहे का नाही. आणि पाण्यात घुसल्यावर तिलाच काय म्हणतो आपण, टर्मिनल. पटपट बोल, कालक नाही कालक. मग √2gh ला कशाशी मॅच करावं लागेल मला, कशाशी मॅच करावं लागेल. आणि व्हॉट इज व्ही टर्मिनल, r²g/eta ρs मायनस स्क्वेअर करा दोन्ही साईडचे, कारण एच पाहिजे आपल्याला. एस और नो बेटा. मग काय होईल बेटा, 2gh 2004 9चा 81 r ची पॉवर 4 g चा स्क्वेअर आणि ρs मायनस ρf द होल स्क्वेअर. बर, काटाकाटी काय होईल बेटा, बे एक बे आणि बे दुने, हा जी उडाला स्क्वेअर मधला, सरळ सरळ एच निघाल फक्त. हे सगळं आहे का पहा बरं, 2/81 इकडे व्हॅल्यू म्हणजे आता पहा बरं का, 2/81 याला असंच ठेवू आपण, गुणिले आर ची पॉवर 4. त्या मेटल बॉलची रेडियस दिली बघ, आहे का नाही, 9. ओके, मग आता 9 ची पॉवर 4, 9चा स्क्वेअर 81 × 81 करू आपण. अरे काटाकाटी करायची ना आपल्याला, त्याला काय लिहिलं बेटा मी, 81 × 81. आर ची पॉवर 4 झाली का. ग्रॅव्हिटीला किती घेऊया आपण, 10 अपॉन इटाचा स्क्वेअर, कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी किती, 8.1 10⁻⁻4 चा स्क्वेअर. म्हणजे कसं करूया, 8.1 इंटू आणि 10⁻4 दुने 8. अरे स्क्वेअर आहे ना. ρs मायनस ρf ब्रॅकेटचा स्क्वेअर, ρs म्हणजे कोण, स्पियर, त्याची डेन्सिटी किती दिली, 10⁻4. ρf कशात पडलाय तो, पाण्यात. पाण्याची डेन्सिटी दिली नाही तरी किती असते, 1000. बर, सोडवा. ह्या 81 ला खाली 8.1 वरती 81 म्हणजे किती रे बेटा, 10. अरे बरोबर आहे का नाही. 10⁻4 मायनस 10⁻3, कॉमन सेन्स आहे. 10⁻3 कॉमन निघाल म्हणजे थोडक्यात काय, 10⁻4 किती आहे, 10,000 मधून 1000 गेले, किती उरले, पटापटा बोल ना, 9,000 उरले ना. अरे बरोबर आहे का नाही. अरे 10,000तून 1000 गेले, 9,000 उरले. बर, वरती 10 10 10 ह्या बघ सगळ्या 10 आल्या, हा 9 आहे राईट. मग आता 9,000ला आपण काय लिहू रे बाळा, 9 10⁻3. बरं परत भाग द्या चला, 9 0 पॉईंट केलं तर अलग नाही 0.9.
ओके, खाली 0.9 आहे, वरती 20 आहे, बाकी सगळ्या 10ची पॉवर उरल्या. अरे बरोबर नाही. मग आता मला सांगा बालमित्रांनो, हे 0.9ला आपण 9 करू आणि इकडे 20 करू. अरे ह्याच्यासोबत मॅच करायचं ना आपल्याला ते. बरं, मग आता ह्या 2ला जर का 20 केला, याला 9 केला, त्यावर भाग 9 दुने 18 पॉईंट 20, 9 दुने 18, हा गेला भाग 10ची पॉवर किती होईल आता. ही एक झाली 2, तिकडं वर 3, किती झाले 3 आणि 2 5, खालचा 8 वरती आला, 8 आणि 5 13, 2.2 15 20, रेडियस 9 × 10 ची पॉवर -4, आपली ती 81 × 81, आपली 10ची पॉवर राहिली घ्यायची, -4ची पॉवर किती होईल आता ते 4, ती -16 करावं लागेल आणि × 10 ही ग्रॅव्हिटी घेतली आपण. नाही तरी पण 10ची पॉवर इकडे 2.2, म्हणजे आपलं काहीतरी कॅल्क्युलेशन रह चुका है. परत करूया का एकदा. चला हे सगळं कॅल्क्युलेशन परत करू आपण. 2.2, कारण असा एवढा फरक तर नाही पडायला पाहिजे. चला परत करूया. हे बा जीला स्क्वेअर मधला तो एक उडाला, 2 दुने 4. चला परत लिहू आपण. हा 2/81, आरची पॉवर 4 आहे तर त्याला 81 गुणिले 81 करून 10ची पॉवर -16, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीला आपण 10 घेतलं आणि इटाचा स्क्वेअर करायचा, 8.1 × 8.1 आणि 10ची पॉवर -8, हा झाला इटाचा स्क्वेअर. इकडं 10ची पॉवर 4 -10ची पॉवर 3, परंतु हा ब्रॅकेटचा काय होता रे बेटा स्क्वेअर, तो एक राहिला होता आपला, आहे की नाही. ठीक आहे, आपण व्यवस्थित करू त्याला. दिस इज इक्वल टू, ह्या 81ला हा 81 गेला, खालचा एक कॅन्सल आउट करून हे इथं 10 आला. ठीक आहे, आता आपण जे उरलंय ते व्यवस्थित लिहू. इथं पहा ओनली 2 उरलाय, खाली कोण उरलाय बेटा 8.1. ओके, ह्या 10च्या पॉवर एकदा सिम्प्लिफाय करा. सो 10ची पॉवर -16 आणि तो एक किती झाला -15 +8 -7 गुणिले 10ची पॉवर 4, 10,000, हे झालं 9,000चा स्क्वेअर. अरे सर नो बेटा, मग त्याला आपण 9,000 × 9,000 करायचं राहिलं. अरे काल एक सगळ्यांना. बरं, आता पहा बरं, 3 आणि 3 10ची पॉवर 6, म्हणजे 10ची पॉवर -1. अरे हे 3 0 गेले, हे 3 0 गेले, ही 10ची पॉवर किती झाली 6, ही 10ची पॉवर किती आहे -7, -7 आणि +6 किती झालं -1. तो इसको हटाइए, इसको हटाइए. अरे समजे की नाही समजे, झालं ना बॅलन्स. आता पहा बरं, वरती 2, चला 9 गुणिले 9 किती झालं बच्चा 81, 9 गुणिले 9 किती झालं 81, खाली 8.1 आहे, हा किती झाला 10, बात खतम. किती आलं बेटा हे उत्तर आलं 2. तरी एक पॉवर कुठेतरी राहिली आपली, कुठं राहिली इथं का, इथं कुठं ही 10 राहिली का, नाही केलं ना. अच्छा हा 10 राहिला आपला, हा 10 मिसिंग राहिला. ओके, सो हे × 10 एक करून टाकू. तर थोडक्यात काय विषय, हे किती आला आता फायनली 20. सगळ्यांना लक्षात आलंय का. अरे क्वेश्चन भारी होता का नाही. कन्सेप्ट काय होती याच्यामध्ये, तो पडतोय पाण्यात, तर तो जो फ्री फॉलिंगवाला स्पीड आहे तो कशाला मॅच केला टर्मिनल व्हेलॉसिटीला. आता वाचा बरं, ए बॉल रायजेस टू द सर्फेस ॲट द कॉन्स्टंट व्हेलॉसिटी इन द लिक्विड हुज डेन्सिटी इज 4 टाइम्स, बरोबर नको रे, 4 टाइम्स दॅट ऑफ द मटेरियल ऑफ द बॉल. म्हणजे काय रे बेटा, एक लिक्विड आहे, अरे येस ऑर नो, हा जो बॉल आहे काय होतोय हा राईज, टर्मिनलसाठी स्पीड तो कुठं चाललेला होता खाली, म्हणजे उत्तर काय पाहिजे निगेटिव्ह. अरे लक्षात आलं का. ठीक आहे, पुढे ते काय म्हणतात, त्या लिक्विडमध्ये ज्याची डेन्सिटी 4 टाइम्स ग्रेटर आहे दॅन डेन्सिटी ऑफ द बॉल, म्हणजे आपण काय म्हणू, डेन्सिटी ऑफ द फ्लुइड इज 4 टाइम्स द डेन्सिटी ऑफ
substance. Ratio of force of friction acting on the rising ball and its weight. कोणाचा रे बेटा? फ्रिक्शन म्हणजेच कोण? लिक्विडमध्ये विस्कस आणि वेट. अरे काय विचारलं मला त्यांनी? हा रेशो विचारला. आता बालमित्रांनो मला सगळ्यांनी सांगा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बॉल जेव्हा पाण्यात आहे वेट नेहमी कुठं असतं? खाली. आणि वरती ॲक्ट होणारे दोन फोर्स कोण कोण असतात? पटपट बोला. एक म्हणजे विस्कस आणि दुसरा म्हणजे अपथ्रस्ट. मग आपण इक्वेशन कसं लिहितो नेहमी? तो विस्कस आणि अपथ्रस्ट हे दोघं मिळून कशाला बॅलन्स करायचा प्रयत्न करत असतात? वेटला. मग इथं विस्कसला काय लिहू शकतो बेटा मी? वेट मायनस अपथ्रस्ट. पटपट बोला. काय लिहू शकतो? आणि खाली कोण आहे? वेट. मग हे सोडवायचं आपल्याला. वेट बाय वेट किती होईल? 1 मायनस अपथ्रस्ट डिवायडेड बाय वेट. सगळ्यांना अपथ्रस्ट माहिती आहे काय असतो रे? पटपट बोला. व्ही एफ रो एफ. आणि वेट काय असतं रे बेटा? एम जी. अरे वेट काय असतं? मग त्याला कसं? ठीक आहे चला, एम मल्टिप्लाय बाय जी. चला 1 मायनस व्ही एफ म्हणजे व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड नाही, व्हॉल्यूम ऑफ सॉलिड इन फ्लुइड. बर. आता व्हॉल्यूम ऑफ द सॉलिड इन फ्लुइडचं काय म्हणणं यांचं? त्या बॉलचा आपल्याला रेडियस वगैरे काही दिलेला आहे का? अजिबातच नाही. मग आपण काय करूया? त्याला 20 म्हणू. अरे लक्षात आलं सगळ्यांना? रो एफ डेन्सिटी ऑफ द फ्लुइड कशात पडले ते फ्लुइड काय म्हणतात ते? 4 टाइम्स डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स छोटा जी डिवायडेड बाय एमला काय लिहायचं नेहमी? व्ही व्ही इंटू रो इंटू जी. वरच्या व्हीला खालचा व्ही कॅन्सल, वरच्या जीला खालचा जी कॅन्सल. रो हा कोण होता? यस. रो एसला रो एस कॅन्सल. एकातून 4 गेले -3 भागिले 1 म्हणजे 3:1. का आलं सगळ्यांना? मायनस का आलं? ते वरती चाललाय, तो खाली आला असतं ते काय झालं असतं? प्लस. चला वाचा काय म्हणतायत? लिक्विड ड्रॉप्स आर फॉलिंग स्लोली वन बाय वन फ्रॉम द वर्टिकल ग्लास ट्यूब. द रिलेशनशिप बिटवीन वेट ऑफ द ड्रॉप W and the surface tension T and the radius R of the bore of the tube. बर ठीक. लिक्विड ड्रॉप्स हे बघा, ही कॅपिलरी ट्यूब. ओके. 1 by 1 फ्रॉम वर्टिकल ग्लास ट्यूब. बर. द रिलेशनशिप बिटवीन वेट ऑफ द ड्रॉप W. बरं ठीक आहे W. मला सांगा, समजा की हा ड्रॉप आहे पडणार, हा ड्रॉप इथं, ठीक आहे ना? हे जे वेट आहे वेट, ठीक आहे ना? विषय सरफेस टेन्शन जर का असेल तर सरफेस टेन्शनला नेहमी कोण बॅलन्स करतं बेटा? वेट. अरे सिंपल कन्सेप्ट. सरफेस टेन्शन बेसिकली वेटला कोण बॅलन्स करतं? सरफेस टेन्शन नाही, असं म्हणा ना, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. अरे लक्षात आले का? फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन बॅलन्सेस वेट. आपण नाही पाहिलं. ही जर फ्लोटिंग निडल असते तर आपण लेंथ किती घ्यायचो? 2. अरे फ्लोटिंगची निडल असेल, वायर असेल, आहे की नाही? 2 आपण एरिया घ्यायचो, लेंथ घ्यायचो, डबल लेंथ. ठीक आहे. आधी तर पहा आपण काय म्हणू? रिलेशनशिप काढा. रेडियस आर ऑफ द बोर ऑफ द ट्यूब. ओके. आणि ऑप्शन्स पहा, पाय आर स्क्वेअर वगैरे वगैरे. ठीक आहे. आता मला सांगा, जो वेट आहे त्याला बॅलन्स केलं कशाने? फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. ठीक आहे. मग आता मला सांगा वेट काय असतं? बेसिकली W म्हणतात का? ओके. पहा W कोण आहे याच्यापैकी? मग फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन काय असतो? आपल्याला माहिती आहे सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला काय रे बेटा? फोर्स पर युनिट लेंथ. हा स्टँडर्ड फॉर्म्युला. मग फोर्स काय झाला? सरफेस टेन्शन गुणिले लेंथ. परंतु इथं लेंथ किती आहे रे बेटा? 2πr. अरे ती पेरी आहे ना 2πr ची. मग मला सांगा दिस इज इक्वल टू काय झालं रे बेटा? T इंटू 2πr. 2πrt हे झालं वेट. अरे सगळ्यांना समजतंय का? इट वॉज व्हेरी बेसिक क्वेश्चन. चला पुढे. स्ट्रीमलाइन फ्लो ऑफ द लिक्विडची डेन्सिटी रो इज पासिंग थ्रू द हॉरिझॉन्टल पाईप ऑफ द क्रॉस सेक्शनल एरिया A1 आणि A2 ॲट 2 एंड्स. म्हणजे हे दोन एरिया सेम आहेत का बालमित्रांनो? अजिबात नाही. अरे झेपा की नाही झेपा? अरे एक एरिया A1 आणि एक एरिया आहे की नाही? मी कमी जाता घेऊ आपण. स्ट्रीमलाइन फ्लो कसा आहे रे बेटा? स्ट्रीमलाइन. त्या लिक्विडचा डेन्सिटी दिली रो. इफ द प्रेशर ऑफ द लिक्विड इज P ॲट ए पॉइंट वेअर फ्लो ऑफ द स्पीड इज V. सपोज आपण हा सेक्शन घेऊ. इथं स्पीड किती आहे रे बेटा? V1 नाही, V म्हणले ते. ॲट द पॉइंट. देन द प्रेशर ॲट अनदर पॉइंट वेअर फ्लो ऑफ द स्पीड बिकम्स 3V. समजा एक असा पॉइंट इथं. आता हा इथं स्पीड किती होतं रे बेटा? प्रश्न का आला सगळ्यांना?
तिथं प्रेशर काढायचं आपल्याला. काय लावणार आपण, काय लावणार आपण, बर्नौली प्रिन्सिपल लावणार आपण. अरे प्रेशर डिफरंट आहे ना, इकडच्या प्रेशरला काय नाव दिलं यांनी, पी, इथल्या प्रेशरला काय नाव दिलं, पी, आणि इथं काढायचं आपल्याला, याला P2 म्हणू आपण दुसरा. आणि लावा पटकन लावा. कसं म्हणणार आपण, P1 प्लस 1/2 रो इज P2 प्लस, हां टाका व्हॅल्यूज, P1 इज P प्लस 1/2 रो V स्क्वेअर, हां प्लस सॉरी इज इक्वल टू, बोला पटकन, P2 प्लस 1/2 रो, अरे V2 किती आहे, 3V ब्रॅकेटचा स्क्वेअर, त्याला ओपन करा बरं, P2 प्लस 1/2 रो मल्टिप्लाय बाय काय झाला रे बेटा तो 9V स्क्वेअर. मग मला जर का विचार होता P2, तर P2 कसा निघाला बेटा, हा 1/2 रो 9V स्क्वेअर, डावीकडे हे मायनस व्हायला पाहिजे ना, अरे यस और नो, P प्लस, दोघांमध्ये कॉमन काय निघणार आहे 1/2 रो. सो 1/2 रो कॉमन जर घेतला तर सगळ्यांना आता काय पाहिजे, आतमध्ये डावीकडे कोण आहे V स्क्वेअर, आणि प्लस वाली टर्म अलीकडे येऊन 9V स्क्वेअर. अरे बरोबर आहे का नाही. चला दिस इज इक्वल टू P प्लस 1/2 रो, एकातून 9 गेले, -8V स्क्वेअर, सो बे एक बे आणि बे चौक 8, सो P प्लस मायनस होईल मायनस रो 4 आहे ना, सो -4 रो V स्क्वेअर. समजतं की सगळ्यांना, पहा बरं, P -4 रो V स्क्वेअर, अंडरस्टूड. चला पुढचा वाचा बरं. पिस्टन ऑफ क्रॉस सेक्शनल एरिया इज यूज्ड इन हायड्रॉलिक लिफ्ट टू एक्झर्ट द फोर्स ऑफ 200 न्यूटन ऑन द वॉटर. जिथं जिथं विषय हायड्रॉलिक लिफ्टचा आहे, सगळ्यांना ही डायग्राम इमॅजिन झाली का रे, अरे झाली का नाही. ते म्हणतात का पिस्टन, की ज्याचा क्रॉस सेक्शनल, पिस्टन कळतोय सगळ्यांना, पा जो पिस्टन आहे त्याचा एरिया किती दिला, 2 × 10⁻² मीटर स्क्वेअर. इकडच्या एरियाला आपण नेहमी काय म्हणतो A1, याचा हा जो काही एरिया असेल, इकडे लावलेला फोर्स F1, इकडं फोर्स F2, आणि हा एरिया A2. वॉटरवरती एवढा लावला. द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ अदर पिस्टन, पलीकडचा A2 काढायचा, विच सपोर्ट्स द कार ऑफ द मास, 300 किलोची कार उचलता येते. काय लावणार बेटा आपण, F1 काढायचा कोण आहे, F2 काय होईल बेटा, F1/A1 इंटू किती, F1 आहे 200, किती A1 आहे बेटा 2 × 10⁻² आहे का नाही, F1/A1, आणि गुणिले A2. A2 तर काढायचं आपल्याला, कोण काढायचं आपल्याला, A2. अरे A2 काढायचा ना, F2 नाही काढायचा. मग A2 काय होईल, F2/F1 गुणिले A1. व्हॉट इज F2, आता पहा F2 जर का हे वरती उचलणार आहे तर mg करावं लागेल ना. F2 विल बी किती, मास 3000, आणि किती ग्रॅव्हिटी 10 घ्या त्याला, आहे का नाही, 30,000 न्यूटन करू आपण त्याला. अरे ओके, F2 किती घेऊ आपण, F1 किती रे बाळा 200, आणि A1 किती आहे 2 × 10⁻². हे 2 0 गेले, हे 2 0 गेले, हे 2 0 गेले, 10ची पावर -2 कॅन्सल आउट झाली, 2ला 2 झाला कॅन्सल. एरिया सरळ सरळ किती आला रे बेटा, सेंटीमीटर स्क्वेअर. का घेतला, कारण पाहिला कशात होता, नाही मीटर स्क्वेअर होता. याला गपचूप आपण काय घ्यायचं, मीटर स्क्वेअर. समजतं एक सगळ्यांना, करेक्ट.
एखादा कार्यक्रम म्हणा सर हा नाही का क्लोज, ग्रॅव्हिटी असते 9.8 आणि आपण काय घेतली 10, म्हणजे आन्सर थोडंसं पुढे सरकलं आपलं, त्याला थोडंसं मागे आणायचं. द प्रेशर at the half depth of the lake is equal to 2/3 the pressure at the bottom of the lake. So the depth h of the lake is. कसं करणार? समजा हे लेक आहे, हे एवढं तळ आहे, तर काय म्हणणं आहे यांचं, त्याच्या अर्ध्यावरती, म्हणजे इथपर्यंत घेऊ आपण, हे हाफ आहे, तर हाफमध्ये काय म्हणतात, प्रेशर ॲट हाफ. हा काय रे बेटा, 2/3, 2/3 टाइम्स द प्रेशर ॲट द बॉटम. पटकन बोला, कळलं की सगळ्यांना? आणि काय काढा म्हणतात बाळा आपल्याला हे, हां, सो द डेप्थ एच ऑफ द लेक. आता ही संपूर्ण डेप्थ एच आहे लेकची, अरे याच ना बेटा, म्हणजेच हाफला किती असणार आहे बाळा ही, आणि मग आता हाफला प्रेशर किती असेल, अरे प्रेशर ॲटमॉस्फेरिक P0 प्लस रो जी h/2 विल बी 2/3. बोला हा प्रेशर ॲट द बॉटम P0 प्लस रो जी एच, आणि काय काढायचं आपल्याला, एच काढायचं. ठीक आहे, सो P0 रो जी एच डिवाइडेड बाय 2, ब्रॅकेट ओपन करा, 2P0/3 प्लस 2 रो जी एच आणि डिवाइडेड बाय 3. 3 दुने 6, 6 ने मल्टिप्लाय करा, सो हा काय होईल बाळा, 6P0, 6 म्हणजे बेत्रिक 6, 3 रो जी एच, 6, 3 दुने 6 आणि बेदुने 6, 3 दुने 6 बेदुने 4, 4 रो जी एच. 6 P0 मधून 4 गेले, 4 रोजेस मधून 3 रोजेस गेले, ते म्हणले हाईट काढा, तर मग हाईट किती होईल बाळा, 2P0 अपॉन रोजी, 2P0 अपॉन रोजी. ओके, चला पुढे. सिलेंड्रिकल वेसल इज फील्ड विथ वॉटर अप टू द हाईट एच, ए होल इज बोर्ड ॲट द डेप्थ एच. हां, मी तुम्हाला बोललो होतो तुम्हाला एक कन्सेप्ट शिकवायची राहिली, ती कोणती होती रे बेटा, रेंज ऑफ फ्लुइड. आणि सरळ सरळ त्यांनी हा प्रश्न, बरं झालं कन्सेप्टवरतीच विचारला, का डायरेक्ट हा फॉर्म्युला आहे आणि याला असं ढिसक्याव करायचं. ठीक आहे, पहा आता ते येतं कसं. सपोज हे फ्लुइड आहे, परत एकदा एक असा एक्सपेरिमेंट जो घरी जाऊन तुम्ही करू शकता, अजिबात खर्च नाही, तो तुमच्या घरच्याने करून ठेवलेला आहे. तुम्हाला फक्त एक 2 रुपयाचा खेळा घेऊन जायचा जो टोकदार असला पाहिजे. ठीक आहे, आणि काय पाहिजे तुम्ही, 2 गोष्टी पाहिजे आपल्याला. एक म्हणजे रेंज ऑफ द फ्लुइड, ज्याला आपण आर म्हणू, आणि सगळ्यात इंटरेस्टिंग पोरांनो, सगळ्यांनी एकमेकाला कॉन्टॅक्ट करा, का आज खंडोबाचा वार आहे, तर आज रविवारी कोणाची रेंज मॅक्झिमम येते. काय करू शकता तुम्ही, प्रत्येकाने ठरवून घ्या. आता समजा इथं 20 जण बसलेले असतील, तर तुम्ही काय करायचं, 20 जणांनी 1-1 सेंटीमीटर वरून अंतर घ्यायचं. अरे लक्षात आलं का, नाही तर 5-5 सेंटीमीटरचा गॅप घ्या. आलं लक्षात, 2, 4, 6, 8, 10, 12, 20 सेंटीमीटर वरपासून खालपर्यंत जी टाकी आहे, छिद्र मारायचे. कोणी 10 सेंटीमीटर मारा, कोणी 20ला मारा, कोणी 30ला मारा, कोणी 40ला मारा, खालपर्यंत मारत चला. आणि कोणाची रेंज मॅक्झिमम येते ते पहा. बरं तुम्हाला काय वाटतं बरं, हा कुठं मारायला पाहिजे, मध्ये मारायला पाहिजे. ठीक आहे, हे कसं कळालं तुम्हाला, सांगितलं होतं मी, नाही मग सांगितलं होतं मी. ठीक, तर ते आपण आता चेक करू कसं येतं. पहिली गोष्ट म्हणजे ती रेंज कशी येते. समजा आपण इथं छिद्र मारलं, सो बेटा छिद्र मारलं तर इकडनं पाणी पडणार,
काल आपण हे पाहिलं होतं की तो स्पीड किती आहे, त्याला म्हणतो आपण स्पीड ऑफ इफ्लक्स रूट 2gh केलं होतं आपण. सो बाळा हे जे पाणी इकडं पडल तर त्या इथपासून ही जी याला म्हणतात रेंज. पटकन बोल, कळालं की सगळ्यांना हे? अरे बरोबर आहे का नाही? आय विल गिव्ह यू सिम्पलेस्ट वे टू अंडरस्टँड. हे बघ बेटा, सगळ्यांना माहिती आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड इक्वल डिस्टन्स अपॉन टाइम. मग डिस्टन्स किती होईल? स्पीड इंटू टाइम, आहे की नाही? मग तो जो स्पीड आहे बाळा पडण्याचा, त्या स्पीडला आपण काय बोललो होतो? स्पीड ऑफ इफ्लक्स VE. काय बोललो होतो बेटा? मल्टिप्लाय बाय टाइम ऑफ फॉल, मल्टिप्लाय बाय टाइम ऑफ फॉल. आता पहा, कॅपिटल H जर समजा टोटल हाईट आपण अज्युम केली कॅपिटल H, तर तुम्हाला माहिती आहे डेप्थ नेहमी इकडून मोजली जाते सरफेस पासून. तर मग आपण ह्या हाईटला काय म्हणूया? स्मॉल एच म्हणू. बेटा त्याला जर तुम्ही स्मॉल एच बोलले का नाही, मग रिमेनिंग किती झाली? कॅपिटल H मायनस H. मग बालमित्रांनो याला शॉर्टकटने आपण करू. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, अंडर रूट. आता टाइम ऑफ द फॉल डायरेक्ट तुम्हाला लिहिता आलं पाहिजे रूटमध्ये 2. याच्यात 99% पोर म्हणतील बाबू S इज इक्वल टू, जेव्हा पाणी वरून पडतं वी अज्युम इट टू बी ॲट द रेस्ट. सो अशा केसमध्ये तुम्ही ह्या टीला काय करता? पटकन बोला. अरे 2S गुणिलेचा ए भागिले याला रूट टाकून दिलं, धातूचा टी येईल. पटकन बोल, झेपा की नाही झेपा? सो वरून खाली पाणी पडतं, ती हाईट किती आहे? कॅपिटल H मायनस एस. पटकन बोल, कालं नाही कालं? सो टी हा शॉर्टकडे रूटमध्ये 2S अपॉन आहे, परंतु याला आपण कसा वापरत होता? अंडर रूट 2H अपॉन जी. कसं वापरायचं याला? फ्री फॉलमध्ये. कळतं की सगळ्यांना? याचा वापर फ्री फॉलमध्ये मोठ्याने बोला, कुठे आहे? तर या असा पाठ करायचा, अंडर रूट 2H अपॉन जी. अंडर रूट 2H अपॉन जी, बिकॉज दिस फॉर्म्युला इज ओनली फॉर फ्री फॉल. बरं, मग आता झालं आन्सर. कसं करणार तिकडे पहा, एकत्र रूट घ्या आणि त्यामध्ये लिहा 2GH गुणिले 2 अपॉन जी. आता रूटमध्ये बेदुने 4 बाहेर आला तर काय होईल बेटा? 2. ह्या जीला हा जी झाला कॅन्सल आणि रूटमध्ये कोण उरलं बेटा? ठीक आहे, ज्याला जसं पाठ करायचं तसं करा, पण शक्यतो असं करा. मी एक सल्ला देण्याचा प्रयत्न करील, प्रामाणिक सल्ला. तुमचं चालू द्या, मिटल्याच्या नंतर लक्ष द्या, तसं काय हे फार एवढं अर्जंट नाही. बेदुने 4 4H H मायनस H. मी तुम्हाला सल्ला देईल, हे असं पाठ करा, शेवटी तुमची मर्जी. अरे बरोबर नाही? रूटमध्ये ते डोक्यात ठेवायसोबत आहे, रूटमध्ये 4H H मायनस H 4H. आधी ते सकाळी सकाळी कुठे डोलका लागायला पाहिजे का? हा, रात्री इंस्टाग्राम आणलं काय जोरात? तुमचेच व्हिडिओ पाहत होतो म्हणायचं सर. हां, इकडं बघ, रूटमध्ये 4H H मायनस, आणि डोक्यात कसं ठेवायचं? रूटमध्ये 4H H मायनस H. 4 अप डाऊन, 4 अप डाऊन. झालं. आता इंटरेस्टिंग पॉईंट आहे का बॉ, टाकीला छिद्र नेमकं कुठं करावं? म्हणजे मार खायच्या आधी लांबी मोजून घ्यायची की बॉ रेंज मॅक्सिमम येऊ राहिली, आहे का नाही? आता बा, तर ते छिद्र करण्यासाठी आपण ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑलरेडी शिकतोय. जो उद्याच्या लेक्चरला आपण मॅक्झिमम मिनिमा टॉपिक शिकणार आहे. काय शिकणार आहे? मॅक्झिमा मिनिमा. मग आता काय करायचं? हा जो आर आहे, तर बालमित्रांनो आरचा जर का स्क्वेअर केला तर काय होईल बाळा? स्क्वेअर 4H मायनस H. त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू H. सो डी आर स्क्वेअर बाय DH. बोला काय होईल बेटा? 4 कॉन्स्टंट आहे. आता H इंटू H मायनस H, मग याला ॲक्च्युली डबल डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल आपल्याला फॉर टेस्टिंग. अरे काय करावं लागेल? डबल डेरिव्हेटिव्ह. सध्या सिंगल जर घेतला तर दिस इज इक्वल टू 4 इंटू त्याला परत यू लावावं लागेल. इट विल टेक सम टाईम. अरे कळतं आहे सगळ्यांना? अरे समजतंय का? आधी तर जागा कमी आहे. तुम्हाला मॅथ्समध्ये करू आपण सिंगल डेरिव्हेटिव्ह टेस्ट, त्या डॅशला 0 करायचं, मग डबल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. अरे कळतं आहे सगळ्यांना? आरच्या ऐवजी आर स्क्वेअर घ्या, पण जाऊ द्या, नकोच टाईम घाला. फक्त लक्षात ठेवा आर मॅक्स ही कशी असली पाहिजे?
h/2. हे एवढं लक्षात ठेवा, आर मॅक्स इज h/2. डबल डेरिव्हेटिव्ह टेस्टने आपल्याला हे काढता येतं, ते आपण मॅथमध्ये काढू. इज दॅट ओके विथ एव्हरीवन? सो फिजिक्समध्ये एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. आता पुढचे समजू आपण. ओके चला. बरं इथं क्वेश्चनचं उत्तर काय झालं रे? 2 झालं. ओके चला पुढे वाचा रे. 2 water droplets merge with each other to form larger drop. In this process energy is, काल आपण पाहिलं ते रिलीज करतात एनर्जी आणि मग एकत्र येतात. पुढे a drum of the radius r full of the liquid of density rho is rotated at angular velocity omega radian per second. The increase in the pressure at the center of drum will be. काय केलं त्यांनी? एखादा ड्रम आहे, हा त्याचा सेंटर आहे. ड्रमची रेडियस आर, फुल ऑफ द लिक्विड, हा फुल भरलेला आहे लिक्विडनी. बर इज रोटेटेड ॲट अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. तर तो कसा रोटेट केला यास काय आपल्याला दिलेलं, तर आपण त्याच्या नॅचरल ॲक्सिसच्या भोवती घेऊ की याला फिरवला गेला. ओके. द इन्क्रीज इन द प्रेशर ॲट द सेंटर, कुठे विचारता येत? ॲट द सेंटर. आता ड्रमची रेडियस आर असेल आणि विषय जर काय ॲट द सेंटर विचारलेला आहे, तर आपण बर्नौली प्रिन्सिपल लावून टाकू. सो व्हॉट इज बर्नौली प्रिन्सिपल? P1 प्लस 1/2 इंटू रो V1 स्क्वेअर P2. आता जर इनिशियल सेंटर असेल तर फायनल कुठं असला पाहिजे? पेरीफेरी. अरे 2 पॉईंट घ्यावं लागतील ना. अरे एक सेंटर म्हणले तर दुसरा पेरीफेरीला, आहे का नाही? मग आता हे काय होईल? 0. का? तर V इज आर ओमेगा. सो V1 विल बी R1 ओमेगा. ओमेगा तर कॉन्स्टंट आहे, पण R1 काय घ्यावं लागेल आपल्याला? ॲट द सेंटर 0. पटकन बोला, लक्षात आलं सगळ्यांना? सेंटरला रेडियस काय झाली? 0. अरे सेंटरला बेसिकली तो सेंटरमध्येच फिरला ना, म्हणजे त्याच्या ॲक्सिसमध्ये तिथं ते हे डिस्टन्स इथं गेलं तर टोकाला वाढणार आहे ना रेडियस आर. म्हणजे आपल्याला इनिशियली काय घ्यावं लागेल? 0. पाईपच्या एक्झाम्पल सारखं झालं हे. बार आता काय म्हणतात ते, हे जे लिक्विड आहे याची डेन्सिटी आहे रो, ठीक आहे, हे ओमेगा आहे. इन्क्रीज इन द प्रेशर, तर आपण तो P2 अलीकडे जर आणला तर बघा हा इन्क्रीज किंवा हा चेंज निघाला आपल्याला. अरे बरोबर आहे का नाही? हा चेंज निघाल, ठीक आहे. दिस इज इक्वल टू 1/2 इंटू रो V इज आर ओमेगा. सो V2 ला काय लिहू शकतो आपण? R2 ओमेगा आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर विल बी 1/2 रो R2 चा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय ओमेगाचा स्क्वेअर. सो 1/2 म्हणजे भागिले 2 सगळ्यांचाच आहे. रो R2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर पहिला गेला. रो R2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर, ठीक आहे. R2 म्हणजे ॲक्च्युली आरच आहे. अरे R2 ॲक्च्युली रेडियसच आहे. सो 1/2 रो R स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. अंडरस्टूड? काय काय? पोटेन्शियल एनर्जी सेम जेव्हा पण तुम्ही ड्रम घेणार, ठीक आहे ना. आता तुम्ही हे दोन्ही पॉईंट घेतले, एक हा आणि एक हा, तर दोन्ही पॉईंट कशी होतील? सेम. कळतंय? समजा तुम्ही ड्रम असाही फिरवला, ठीक आहे, तरी पण तुम्ही हा पॉईंट घ्या, हा पॉईंट घ्या, इट विल बी सेम. फक्त आपल्याला विषय रेडियस होता म्हणून आपण त्याला उभा ठेवला. इथं काहीच माहीत नव्हतं म्हणून नॅचरल ॲक्सिस घेतला. वेन एव्हर यू डू नॉट नो द थिंग्स, नॅचरल ॲक्सिसच्या भोवती फिरवायचा. हा तुझा 1 झाला आणि हा तुझा, सो 1 to 2 रेडियस आर झाली. ओके. आता वाचा. व्हॉट इज द रेडियस ऑफ बिगेस्ट ॲल्युमिनियम कॉइन ऑफ द थिकनेस T अँड रेडियस रो विच विल स्टिल बी एबल टू फ्लोट ऑन द वॉटर सरफेस. एकदम बेसिक क्वेश्चन आहे. ॲल्युमिनियमचं कॉईल पाण्यावरती तरंगायला लागलं, बरोबर आहे. अरे इमॅजिन झालं का हे सगळ्यांना? चित्र काढताच काही गरज नाही. त्याची थिकनेस किती दिली बेटा आपल्याला? बरं याची डेन्सिटी किती म्हणतायत? हे रो. आणि ते पाण्यावरती तरंगतंय. तर तुम्हाला मग अशी शिकवलं, पटकन बोला, पटापटा बोला. तरंगलंय म्हणजे वेटला बॅलन्स केलं, पटकन सांग कोणी? फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. बरं मग वेट इज इक्वल टू फोर्स ड्यू टू, बरं वेट काय असतं रे बाळा? mg.
फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन काय असतं टी इंटू एल. अरे टी इंटू, अरे बरोबर आहे का नाही. बरं यम काय झालं रे बेटा व्हिरो. अरे यम काय झालं व्हिरो. बरं टेन्शन इंटू लेंथ किती झाली 2πr. अरे बरोबर आहे का नाही. व्हॉल्यूम काय घेणार त्याचा, ते सिलेंडर झालं ना. आता थिकनेस दिली म्हणून काय झालं सिलेंडर, मग त्याचा काय होईल पाय आर स्क्वेअर येलच म्हणू आपण. अरे कळतं की सगळ्यांना, टी घ्यावं लागेल ना. यल म्हणजे ॲक्च्युली ते काय झालं इथं थिकनेस टी. अरे हा असा जर असता तर तुम्ही ह्या एरियाला काय घेता पाय आर स्क्वेअर, ह्या हाईटला काय म्हणता एच पाय आर स्क्वेअर एच. मी इथं काय झाला पाय आर स्क्वेअर टी आहे का नाही. पाय आर स्क्वेअर टी गुणिले रो जी दिस इज इक्वल टू टी इंटू लेंथ कशामुळे आली 2πr का आलं ना, त्याची पेरी फेरी टचमध्ये आहे. ते काय काढा म्हणले रे आपल्याला व्हॉट इज द रेडियस. मग बालमित्रांनो ही आर कॅन्सल स्क्वेअर मधला एक जण कॅन्सल, तिथं रेडियस उरल का नाही. पाय आणि पाय झाला कॅन्सल. मग रेडियस किती झाली रे बेटा 2t बटे रो आहे का नाही 2t बटे रो जी टी. अंडरस्टूड. चला पुढे कन्सिडर द सोप फिल्म. हां कोणता शब्द आला हां नेहमी 2चा फॅक्टर लक्षात ठेवायचा. पुढे काय म्हणतात रेक्टर फ्रेम ऑफ द वायर दिस इफ द एरिया इज इन्क्रीज्ड, एरिया वाढला, वर्क डन इन द प्रोसेस. व्हेरी सिंपल क्वेश्चन. वर्क डन इज पटकन बोल. हां इथं काय म्हणायचं बेटा सरफेस टेन्शन किती दिलं इंटू 2. चला डेल्टा ए पहिला 9 आणि नंतरचा 25. सो डेल्टा ए किती झाला बेटा 25 मायनस 9 आहे का नाही. परंतु तो सेंटीमीटर स्क्वेअर आपण एकदा काढून घेऊ. या साईमध्ये आहे ना डेल्टा ए किती झाला, पण हे उत्तर कसे देणार आहे 16 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजेच किती रे 16 10⁻⁻⁴. अरे समजतंय का नाही. चला सो बेटा 2.5 इंटू दिस इंटू 2 इंटू 16. आता सगळे या साईमध्ये आलं. मी तुम्हाला लय वेळा बोललोय सगळे या साईमध्ये ठेवायचे, सगळे सीजीएसमध्ये ठेवा, पण त्यात गफला करू नका. चला पुढे 2.5 गुणिले 2 झाले 5. 16 पंचे 80 आणि 10ची पॉवर. दे वर आस्किंग अबाउट वर्क डन, तर एवढं जूल होईल 80 गुणिले 10ची पॉवर. एकदम बेसिक क्वेश्चन होता बरोबर नाही. काय इम्पॉर्टंट होतं त्याच्यामध्ये सोप फिल्म सोप बबल. मी तुम्हाला लय वेळा सांगतो. हां वाचा. हाईट ऑफ द लिक्विड कॉलम रेज इन द कॅपिलरी ट्यूब ऑफ द सर्टन रेडियस व्हेन डिप्ड इन द लिक्विड ए व्हर्टिकली इज 5. If the tube is dipped in the similar manner in the another liquid B of the surface tension and density, double the values. काय म्हणतात रे हे surface tension and density कशा double the values of the liquid A, right. म्हणजे आपण काय म्हणूया ते B surface tension of the B double of A, surface density of the B double the density of A. पटपट बोला बरोबर की नाही. height would be, मग मला सांगा हाईटचा फॉर्म्युला कोण कोण कॉन्स्टंट आहे टी आणि रो सोडून बाकी सगळे बरोबर आहे का नाही. बाकीच्या कोणाचा काही संबंध आहे का नीट पहा अजिबात नाही. सो टी बाय रो. हाईट इन द बी मोठ्याने बोला घोम्यावानी बघू राहील नुसते बोल पटपट. टी बी अपॉन मल्टीप्लाय बाय. चला झाली सगळ्यांना प्रॅक्टिस. चलो डाल दो व्हॅल्यूज. सो टी बी इज रो बी इज डिस्काउंट 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 काय उरलं म्हणजे काय झालं उत्तर सेम 5 सेंटीमीटर. म्हणजेच
एखादा 5 इथं टोला मारायला बसला त्यांनी जर 5 दिला असतं अरे कळतंय का ते 5 सेंटीमीटर होतं पण इथं देताना काय दिलं मीटर सो 0.05 मीटर. म्हणून पोरं म्हणतात कार केली सरने शिकवलं का लगेच समजतं त्याचं कारण तेव्हा ती गरिबी लिहून दिली. चाल एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. वाचा काय म्हणतायत. हॉरिझॉन्टल पाईप ॲट द स्पीड v. इंटरनल डायमीटर ऑफ द पाईप इज d. वॉटर इज कमिंग आउट ॲट द स्पीड v1. डायमीटर ऑफ द नोझल इज. कंटिन्यूड इक्वेशन बोला पटकन. a1 पुढं पाय पटपट बोलना. r1 स्क्वेअर v1 इज पाय. बरं आता इथं विषय काय चाललाय डायमीटरचा. करा चेंज बोला पटकन. पाय बोला पटपन. अरे d1/2 म्हणजे d1 स्क्वेअर बाय 4 इंटू v1 इज पाय. t2 स्क्वेअर बाय 4 इंटू खालचा 4 पाय पाय कॅन्सल. डायमीटर ऑफ द नोझल d2 काढायचा. बरं अगोदरचा किती आहे d. मग आपण काय म्हणूया d स्क्वेअर. अगोदरचा स्पीड किती आहे कॅपिटल v होईल v d2 स्क्वेअर. हां मग तो d स्क्वेअर v तो गुणिलेचा v1 भागिले करा. हा तुमचा काय झाला d2 स्क्वेअर. मग d2 किती होईल तुमचा d म्हणावं लागेल ना रूटमध्ये v/v1. अरे सोपं आहे का नाही. सरळ सरळ इक्वेशन ऑफ. चला पुढे. अ वुडन स्टिक h मीटर लॉंग इज फ्लोटिंग ऑन द सर्फेस ऑफ वॉटर. फ्लोटिंग निडल असेल नाही तर वुडनची स्टिक असेल आणि ही फ्लोट होती वॉटरच्या सरफेसवरती. याचा अर्थ काय रे बेटा यस 2L म्हणजे इथं 2H. अरे बरोबर नाही तरंगते. सरफेस टेन्शन ऑफ द वॉटर इज T1. ठीक आहे हे जे पाणी आहे याचं सरफेस टेन्शनला काय म्हणले T1. बरं पुढे काय म्हणतात. ऑन वन साइड ऑफ द स्टिक सोप सोल्यूशन इज स्प्रेड. ओके ऑन द वन साइड तो फिर काहे किया जाए. आपण काय म्हणू बेटा त्या स्टिकच्या 2 साइड कन्सिडर करावं लागतील आपल्याला. एक फर्स्ट आणि एक सेकंड. सो सरफेस टेन्शन ऑफ वॉटर रेड्यूस टू T2. हे बघ पलीकडून आपण काय म्हणू T2. द नेट फोर्स ऑन द स्टिक इज. ह्या स्टिकच्या एका साईडला T1 आहे दुसऱ्या साईडला T2 आहे परंतु हे रिड्यूस झालं का नाही. सरफेस टेन्शन काय करतं बेसिकली सोप सोल्युशन लावलंय ते रिड्यूस होईल का नाही. म्हणजे बेटा इकडचा फोर्स निश्चितपणे छोटा आहे आणि हा फोर्स मोठा आहे. पटकन बोल मजा आली का नाही. बरोबर आहे का नाही. दे आर आस्किंग अबाउट नेट फोर्स. मग एफ नेट इज MA म्हणजे काय अरे मोठा झाला F1 छोटा. अरे पटकन बोलणार आहो का आलं का नाही का आलं. मग आता इथं T1 आणि T2च्या टर्म्समध्ये F1 काय असतो रे बेटा टेन्शन इंटू लेंथ म्हणजे T1 इंटू H मायनस T2 इंटू H. मग T1 मायनस T2 मल्टिप्लाय बाय का आलं का पटकन बोला सगळ्यांना. सो T1 मायनस T2 मल्टिप्लाय बाय H विल बी द आन्सर. कारण की एका साईडने नुसतं पाणी होतं दुसऱ्या साईडने ते काय म्हणले सोप सोल्युशन चिटकवलं सरफेस टेन्शन कमी झालं होतं तर F नेट काढा. पुढचा क्वेश्चन. मेटल वायरची डेन्सिटी रो आहे फ्लोट्स ऑन द वॉटर सरफेस हॉरिझॉन्टली. परत एकदा मेटलची वायर जरी चिटकली तर आपल्याला काय करावं लागेल बोला पटकन. लेंथ डबल घ्यावं लागेल. चला पुढे काय म्हणतात. ती तरंगती बरं का. इफ इट इज नॉट टू सिंक ती डुबली नाही पाहिजे. मॅक्झिमम रेडियस काढा. आता ऑब्वियस बेटा ती डुबली नाही पाहिजे म्हणजे तिच्या वेटला कोणी बॅलन्स केलं पाहिजे मोठ्याने बॉम्बला. फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. रेडियस काढा म्हणले ना ऑप्शन कसे देत रो GT मध्ये. ओके चला लगा दो. सो वेट मस्ट बी फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. वेट काय असतं रे बाळा mg. व्हॉट इज फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. हां पण L किती घ्यावं लागेल मला. बरं तिचं लेंथबद्दल काही दिलं का आपल्याला नाही फक्त डेन्सिटी दिली. चला काय अडचण नाही. काय काढायचं आपल्याला रेडियस काढायची. ठीक आहे मग आता रेडियस काढायची याचा अर्थ ऑब्वियसली ती वायर भादाडी नसते पण तिला झूम तर करावं लागेल. अरे झेपा की नाही झेपा
ती जी मेटलची वायर आहे तिला असं इमेजिन तर करावं लागेल ना, रेडियस काढा म्हणल्यावर तिची रेडियस तार घ्यावं लागेल आपल्याला. क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं? ओके. मग आता व्हिरो डेन्सिटी तिची किती आहे, रो दिली काय अडचण नाही. हां मग टी गुणिले तिच्या लेंथला आपण काय घेऊ 2 टाइम्स यल, आहे का नाही, इथं दिलेली नाही, वी विल टेक इट ॲज यल ओनली. ओके. फ्लोट होती म्हणून लेंथला किती घेतला आपण 2L. व्ही व्हॉल्यूम काय होईल बाळा, ती झालं सिलेंडर πr² यल गुणिले रो जी मस्ट बी टी इंटू आर काढायचं ना आपल्याला, हट जाएगा हा यल आणि हा यल. झाला आन्सर. पाय रो जी भागिले होतील आणि रूट फेकून द्या. सो आर काय होईल बेटा, वरती 2T, हे पाय रो जी खाली, रूट टाकून द्या. बघ हे आन्सर पाय रो जी. बघ हे सगळ्यांना झेपतंय का, फॅक्टर मल्टिप्लाय बाय 2. लक्षात ठेवा, फ्लोटिंग निडल असेल नाही तर वायर असेल. ओके. चला पुढे. विच इज नॉट ट्रू अबाउट द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. एनी इंक्रीज इन टेम्परेचर डज नॉट डिक्रीज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. गलत. विथ टेम्परेचर अँगल ऑफ द कॉन्टॅक्ट डिक्रीजेस अँड द टेम्परेचर बिकम्स क्रिटिकल टेम्परेचर, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिकम्स 0. म्हणजे पहिलं काय झालं चुकीचं आणि आपल्यासाठी बरोबर. कळतं की सगळ्यांना, बाकीचे बरोबर आहेत. पा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ द लिक्विड सोल्युशन. इम्प्युरिटी जर ॲड केली अँगल ऑफ द कॉन्टॅक्ट काय होतो, चेंज. कसा, सोल्युबल असली तर कसे घुमेवानी पाहू राहिले. अरे 4 वेळा एक्सप्लेन झाला ना. फुल्ली सोल्युबल असली तर काय होईल, इन्क्रीज. स्पॅरिंगली म्हणजे थोडीशी म्हणजे काही सोल्युबल आहे काही नाही, अशा केसमध्ये डिक्रीज. अजिबातच मिक्स व्हाय ना मग तरी बी डिक्रीज. एकदाच वाढते कशी, फुल्ली सोल्युबल. चला वाचा पुढचा क्वेश्चन. ग्लास ट्यूब ऑफ युनिफॉर्म क्रॉस सेक्शन इज कनेक्टेड टू द टॅप विथ द रबर ट्यूब. द टॅप इज ओपन स्लोली. Initially the flow of the water in the tube is streamlined. The speed of the flow of water to convert into the turbulent flow. पाईप मध्ये किंवा ट्यूब मध्ये पाणी आहे. ओके. फ्लो काय व्हायला पाहिजे, टर्बुलंट. तर काय काढायचं आपल्याला, स्पीड. ओके. जिथं जिथं टर्बुलंटचा विषय हे फक्त CET साठी आहे. रेनॉल्डचा नंबर तुम्हाला काल फॉर्म्युला दिला होता मी, बोला पटकन. RN इज VC रोडी अपॉन, आणि ते काय काढा म्हणले तुला, VC. मग बोला RN इटा भागिले रोडी. चला रेनॉल्डचा नंबर किती दिला, 2500. पहा तिथं कंसात. इटा किती दिला, 10⁻⁻. डेन्सिटी किती दिली फ्लुइडची, 10⁻³ म्हणजे पाणी. हा डायमीटर ऑफ द ट्यूब पहा, रबर ट्यूब. रेडियस 1 सेंटीमीटर दिली. रेडियस याचा अर्थ काय झाला, डायमीटर 2 सेंटीमीटर म्हणजेच 2 इंटू सगळे या साईडमध्ये ठेवा. 2500 भागिले 2 किती होईल बेटा, 10⁻³ 3 2 गेला 1, तो झाला मायनस. 1 2 3 4. हे काय गणपतीचा जय जयकार. VC आहे सगळं यासा आहे म्हणजेच मीटर पर सेकंड. चला नेक्स्ट. ए बिग वॉटर ड्रॉप इज डिवायडेड इंटू. असं म्हणल्या तू पटकन काय लिहायला पाहिजे, म्हणजेच बोल ना पटापटा, म्हणजेच आहे का नाही, हे रिलेशन तुझं यायला पाहिजे. पुढे डेल्टा PS आणि डेल्टा PB हे एक्सेस प्रेशर आहे इनसाइड स्मॉलर अँड बिगर ड्रॉप. ठीक. स्मॉलर ड्रॉप आणि हा स्मॉलर ड्रॉपची रेडियस छोटा r आणि बिगर ड्रॉपची रेडियस. छोट्यामध्ये ते काय म्हणले की डेल्टा PS. सगळ्यांना माहिती आहे एक्सेस प्रेशर काय असतो, कशामुळं, कारण इथं सोप बबल नाही आहे. इकडं काय लिहू, 2T अपॉन मोठा R. आता पुढं काय म्हणणं यांचं, द रिलेशन बिटवीन डेल्टा PS आणि डेल्टा PB. लगेचच कळतं ते कसं, कॅपिटल R इज 2R
मग याला जर तुम्ही कन्वर्ट केलं तर याला काय लिहिता येईल बच्चा आपल्याला 2t/2r. मग 2t/r आहे त्याला असली का 1/2. पटकन बोल का अलग नाही आहे का नाही. आणि 2t/r कोण आहे बोलना पटकन. 1/2 डेल्टा पी स्मॉल. डेल्टा पी बी इज हाफ डेल्टा पी, हाफ डेल्टा पी एस. हे काय ऑप्शन सोपा होता का नाही. नेक्स्ट, spherical solid ball of the volume V made of the matter of density ρ1, it is falling through the liquid of density ρ2. बर, बॉल पाण्यात चालला असं म्हणल्या तू लक्षात आलं पाहिजे एक तर स्टोकचा थेरम आहे किंवा टर्मिनल व्हेलॉसिटी कन्सेप्ट आहे. आणि टर्मिनल कधी लावायचं सर, तो कॉन्स्टंट व्हेलॉसिटी चालला तर. अदरवाईज काय लावायचं सर, अपथ्रस्ट. काही कळत आहे का नाही. बरं ठीक आहे. अजून त्यात लिक्विड अप्लाइज विस्कस फोर्स. बर, वी ऑफ विस्कस दिला के व्ही टी स्क्वेअर. बर, के ग्रेटर दॅन 0 अर्थ काय झाला, बॉल इज मुव्हिंग डाऊन. अरे आहे की नाही. टर्मिनल स्पीड ऑफ द बॉल काढा म्हणजे कन्सेप्ट कशाची आहे, टर्मिनल व्हेलॉसिटी. पण तू म्हणजे सर 2/9 r² g/η हा कार्यक्रम नाही, हा कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. कसा क्वेश्चन आहे हा, कन्सेप्च्युअल. प्रिव्हियस इयर बघ सीईटी किंवा जीई मध्ये तुला, सीईटी नाही नीट आणि जेई मध्ये दिसल. काहीच घाबरायचं कारण नाही. लिक्विडमध्ये तुमचा बॉल चालला, ओके बेटा, तो खाली मूव होतो विथ द टर्मिनल व्हेलॉसिटी. तर कन्सेप्ट नेमकं काय रे बेटा, त्याचं जे वेट आहे तो टर्मिनल व्हेलॉसिटी मूव होतो. यस सर, पण कन्सेप्ट काय ॲक्च्युली, त्याच्या वेटला कोणते दोन फोर्स नेहमी बॅलन्स करत असतात, एक विस्कस आणि पाण्याने लावलेलं. आता एफ विस्कस प्लस अप थ्रस्ट म्हणजेच त्याचं वेट. ते म्हणतायत की एफ विस्कस किती आहे रे बेटा, के व्ही टी स्क्वेअर. ते टर्मिनल स्पीड काढा म्हणले आणि हे बघ ना ρ1 ρ2च्या टर्म्समध्ये काढा म्हणले. आता अप थ्रस्टचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे काय असतो बेटा, इथं आपण लिहूया बघ, व्ही ऑफ रो ऑफ जी. व्हॉल्यूम ऑफ द सॉलिड इन फ्लुइड तर अख्खा व्हीच आहे. पा बरं व्ही दिलाय का, यस. स्पेरिकल ऑफ व्ही, अरे तो पूर्ण आते ना म्हणजे कंप्लीट व्ही घ्या. बरं, रो ऑफ डेन्सिटी ऑफ द फ्लुइड कसे ते बेटा, हे ρ1 तर त्याची झाली, कोणाची, अरे ρ1 याची डेन्सिटी आहे ना. अरे काही कळतंय का नाही. आणि ρ2 लिक्विडची आहे. अरे पटपट बोलणार आहो, कळतंय का नाही तुला. ρ2 लिक्विडची आहे. मग आता ρf किती झाला, ρ2. ग्रॅव्हिटी तर ग्रॅव्हिटी आहे कारण उचलून खाण्यात बिनीत काही घेऊन गेलेले नाहीत. अरे बरोबर नाही, ठीक आहे. अप थ्रस्ट डाल दो व्हॅल्यू व्ही ρ2. चला वेट काढू आपण सेपरेटली, बोला पटकन. वेट काय असतं, यम जी. यम काय असतं बेटा, व्हिरो. व्हॉल्यूमला काय घेऊ, व्हॉल्यूम ओनली. रोला काय घेऊ, ρ1. अरे काही कळतंय का नाही, अरे पियरचा विषय आहे ना आता. सो डाल दो व्हॅल्यू व्ही जी राहिला का, हे जी राहिला आपला व्ही ρ1 जी, व्ही ρ1 जी. चला टर्मिनल स्पीड इथून निघाल ना कसा रे, के व्ही टी स्क्वेअर विल बी, ही टर्म पलीकडे जाईल तो व्ही जी कॉमन निघाल ना आतमध्ये. गुणिलेचं के जर का भागिले केला सरळ सरळ काय निघाल, व्ही टी. कसा रे, रूट फेकून द्या. अरे भारी क्वेश्चन होता का नाही. अपॉन के पहा आता हे ऑप्शन व्ही टी, व्ही जी अपॉन के. आर यू ऑल अंडरस्टँडिंग. चला नेक्स्ट, फॉर विच ऑफ द टू लिक्विड सॉलिड पेयर्स अँगल ऑफ द कॉन्टॅक्ट इज सेम. प्युअर वॉटर क्लीन ग्लास, इथर अँड क्लीन ग्लास. पाहिला नाही, इथर अँड क्लीन ग्लास, केरोसिन अँड क्लीन अजिबात नाही. केरोसिन तर बरेच आहे. प्युअर वॉटर क्लीन ग्लास, क्लोरोफॉर्म विथ क्लीन ग्लास इज करेक्ट. क्लोरोफॉर्म जर का क्लीन ग्लासच्या सोबत घेतलं तरी पण चालतंय. हे पाठ करा, कळतं की सगळ्यांना हे. स्क्वेअर फ्रेम ऑफ each of the side L is dipped in the soap solution and taken out. The force acting on the film formed is, सांगा पटकन, पटपट बोला. हा बोला, मला तर ती हा. अरे आन्सर, स्क्वेअर फ्रेम डुबवली ही अशी
इमॅजिन होतंय का नाही. सो फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन वरती पण लागल डबल. स्क्वेअर फ्रेम ऑफ इच ऑफ द साइड यल. सोप सोल्युशन, अरे मी बोमलू बोमलू सांगतोय का चॅप्टर मध्ये. सोप सोल्युशन आलं का डबल लेअर घ्या, डबल घ्या. ते काय काढा म्हणले तुला, फोर्स ऍक्टिंग. सांग पटकन आन्सर. हा ऑप्शन ABCD. अरे सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला काय आहे, फोर्स पर युनिट. ते तुला काय काढा म्हणले, फोर्स. आता इथं आपल्याला ऍक्च्युली 2 टाइम्स द लेंथ घ्यायला पाहिजे. अरे सॉर ना बेटा, जी काय लेंथ आहे. सो फोर्स विल बिकम T × 2 टाइम्स L. पण इथं L एक नाही, किती झालंय 4. हे सगळ्यांना लक्षात आहे का. T × 2 here total length is, पटापट बोला, कळतंय की नाही. यल 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 यल. अरे झेपा की नाही झेपा. म्हणजे टोटल आन्सर किती झालं, 4 दुने. भारी क्वेश्चन होता का नाही हा. सिंगल साइड असते. पुढे चालला पळून तू, जाने नाही. तुम्हाला कळलं होतं काय. तर मंडळ आपले शतशः आभारी आहे.